संदीपजी म्हात्रे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे, ज्यांच्या माध्यमातून हा महाकाळ टॉसबॉक्स आणि स्पर्धेच्या ह्या ट्रॉफीज आपण पाहत आहात, संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं आताच या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल, साहेब आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय तो म्हणजेच राये आणि भिनार संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि राये संघाला सलामीसाठी फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. दरम्यान या ठिकाणी मगाशीच आगमन झालंय ते म्हणजेच पप्पू रणवी उपतालुका प्रमुख साहेब, आपण आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आम्ही आपला या ठिकाणी सन्मान करू पाहतात, तरी पप्पू रणवी साहेबांना विनंती असेल आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे जितेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोष भोईर साहेब MSCB कर्मचारी, यांचं खूप मोठं आम्हाला मोलाचं योगदान आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषकामध्ये स्वागत केलं जातंय. आमचे जितू दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. संतोषजी भोईर साहेब MSCB चे एक कर्तव्यदक्ष कार्यकर्ते. दरम्यान मधुकर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा शब्द समूहाने हार्दिक स्वागत आहे. माझे समालोचक मित्र भाचे, आमचे सर्वांचे आमचे भाचे दीपक सुतार यांचे मामा मधुकर पाटील हे या ठिकाणी भाच्याला शोधण्यासाठी आले, कारण भाचे जेवायला गेले नाहीत. दरम्यान जाऊ दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना भिनार आणि राये या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. भिनार संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय राये संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. कामरान आणि कामराने आपू ही सलामीची जोडी. स्ट्राईक आहे तो कामरान. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. ग्रुप ग्रामपंचायत खांबालाचे सदस्य जयेशदादा बलगणे आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख नरेश बमन पाटील खांबाला यांच्या माध्यमातून आवाज स्पोर्ट भिनार टीम साठी शुभेच्छा. धन्यवाद. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आडले लोन टाकलेला चेंडू उचळी घेतोय, निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळतात या ठिकाणी. कामरानला या ठिकाणी जखडून ठेवलंय. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कुठून काढण्याचा प्रयत्न असतो, कारण आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल PC आणि जांभूलपाडा संघामध्ये खूप धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. पुढचा चेंडू कामरानसाठी. आता मात्र एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय सहजगत्या. दुसरी धाव पूर्ण. या ठिकाणी कामरान 2 धावेने या ठिकाणी आपला अकाउंट ओपन करतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय. या ठिकाणी 2 ने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रणव याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2च धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे आपल्या संघासाठी गरज होती भिनार संघाचे आवाज भिनार संघाला ती सुरुवात करून देताना पाहायला मिळतो या ठिकाणी प्रणव. पिसे संघाचा संघनायक आणि धोंडावडोली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. धोंडावडोली संघाचा सदस्य आहे पिसे संघ, कारण आपल्याला पुढे लॉस पाडायचे आहेत. 30 संघ राहणार आहेत. एक दरम्यान कामरानच्या बॅटमधून आलेला हा फटका पुन्हा एकदा 2 धावा देऊन जातोय कामरानला.
2 धावफलक पुढे जाताना दिसेल 4 वर. पिसे संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी लॉट्स पाडले जात आहेत पुढच्या फेरीसाठी. कुठला संघ आजच्या शेवटच्या सामन्यासाठी क्वालिफाय केला जातोय ते सांगणारा हा लॉट्स असेल. दरम्यान या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय कामरांच्या रूपाने. खराब सुरुवात कामरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळला, त्यानंतर 2 चेंडूवर 2-2 धावा घेतल्या आणि 5व्या चेंडूवर मात्र तो माघारी परतलाय. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती राय संघाला ती सुरुवात त्याला करून देता आली नाही. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रणवचं या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी, फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे आणि त्यामुळे त्याला यश मिळालंय. दरम्यान या ठिकाणी लॉस पाडले जातात. संदीप म्हात्रे यांचे चिरंजीव यांच्या शुभ हस्ते हे लॉट्स या ठिकाणी उचलले जाणार आहेत. तिसऱ्या फेरीसाठी लॉस काढले जातात. एक चिठ्ठी काढली जाईल, तिला बाय मिळेल. कोणता संघ असेल? वडवली संघाला बाय मिळाले. म्हणजेच तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल विजयी संघ सामना सुरू आहे. त्यातील विजयी संघ आणि गावदेवी पिशे यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुर्गेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार पाहायला मिळतो. दरम्यान षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावफलकावर लागलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी प्रणव याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडंसं फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्याला यश आलं, त्यामुळे धावफलकाला लगाम रोग घालण्यात त्याला यश आलंय. आता बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय. गोलंदाजी मार्कवर जतीन. एक उंचापुरा सडपातल बांध्याचा हा उंचापुरा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि फलंदाजीसाठी सज्ज असेल तो म्हणजेच अप्पू. सलामीला आलेला हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर येण्याची संधी मिळाली नाही अप्पूला. रवींद्रजी म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम. पहिला चेंडूला टॅप केलाय कव्हर रिजन मधून. चेंडू थांबणार नाही, कुठलाही शतरक्षक नाही. मोठा गॅप आहे. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी अप्पूला स्ट्राईकवर येता आलं नव्हतं, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक चौकार मारून या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय. 4 धावफलक पुढे जाताना दिसेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज आहे. आता मात्र चेंडूला सरळ फिरकावून दिलाय. सरळ बॅटने अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरक्षित फटका. हा येतोय षटकार. रिप्ले मध्ये पण पाहू शकता कशा पद्धतीने समोरच्या दिशेने लॉफ करून दिला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की बॅकफुटवर आहे या ठिकाणी राय संघ, परंतु अप्पू स्ट्राईकवर आला आणि धावांचा वेग वाढला. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. दोन्ही फटके अतिशय लाजवाब पाहायला मिळाले. खूप चांगला फुटवर्क पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन अतिशय चांगलं पाहायला मिळालं. दोन चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले अप्पूने. तर एका चौकाराशी दुर्गेश खेळतोय चांगली बॅटिंग. मल्टी हिट षटकार. अजून एक षटकार ठोकलाय अप्पूने. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना ओव्हर पिच चेंडू होता. समोरच्या दिशेने लॉफ करून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग, आक्रमक शैलीने बॅटिंग करतोय अप्पू. 3 चेंडू फेस केलेत.
16 धावांचं योगदान दिले. सध्या राईट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. एक गडी बाद. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. थोडासा पुढे टाकलेला चेंडू, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू घरंगळ जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चांगलं पुनरागमन गोलंदाजाचं, परंतु खूप महागडी गोलंदाजी. दीपक, तू काय म्हणशील? पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज. अगदी ओरपी चेंडू टाकलेत आणि त्याचा फायदा अप्पूने घेतलाय. चांगली बॅटिंग अप्पूने केली. 4 चेंडू मध्ये 17 धावा. थोडस खर्चिक षटक जतीनेंचं आपल्याला पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 25 वर. एक गडी बाद. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक चांगला स्कोर बनवलाय पाटील सर. निश्चित. आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडूला लॉप केलाय. चेंडू थांबणार नाही. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्याला सलामी देऊन जातोय. हा येतोय हँडसम षटकार. या ओव्हरचा हा तिसरा षटकार ठोकलाय. रिप्ले तुमच्या समोर स्लॉट मध्ये होता. अगदी फ्लॉट मध्ये पाठवलाय. सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. 6 धावा शेवटपर्यंत इथे चेंडू दाखवला गेलाय. चांगलं टेलिकास्ट. त्या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वर. सध्या दुर्गेशचा विचार केला तर दुर्गेशने देखील 2 मध्ये 10 धावांचं योगदान दिले, तर पुणे 4 मध्ये 17 खेळतोय. दरम्यान आता मात्र पुनरागमन पाहायला मिळतं या ठिकाणी गोलंदाजाचा. थोडासा पुढे ठेवलेला गुडलेंजवर पडलेला टप्पा थोडासा उसळी घेतोय, निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु खूप महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 23 धावा खर्च केल्या या ठिकाणी. धावफलकाचा विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद. 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दीपक, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना विशेष संघाने तो सामना सहजगत्या जिंकला. तर ह्या सामन्यामध्ये किती मोठं टार्गेट ठेवलं जाईल शेवटच्या षटकामध्ये? जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कुठून काढल्या जातील की गोलंदाज पुनरागमन करेल? आता तरी चांगली धावसंख्या उभारली असं म्हणावं लागेल राईट टीमने. कारण का पहिले षटक पॉवरफुल राहिले, भिनार टीमच्या बाजूने राहिले, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या. आणि ही मॅच जर चांगल्या परिस्थितीमध्ये एक प्रेक्षणीय बनवायची असेल तर या शेवटच्या ओव्हर मध्ये अजूनही 10-12 धावा आल्या तर चांगली फाईट होऊ शकते. कारण आवाजपोट भिनारकडे देखील चांगले बॅटर आहेत, हे आपण पाहतोय. बघूया. प्रणयच्या खांद्यावर ही जबाबदारी संघ नायकाने सोपवलेली आहे, परंतु समोर अप्पू आहे ज्याच्या बॅट मधनं आपल्याला विध्वंस पाहायला मिळाला. अप्पू 17 धावा, 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये अप्पूच्या पाहायला मिळाले. गणेश पाटील यांच्याकडून राही संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. त्याचबरोबर नरेश पाटील आणि जयेश वलगडे यांच्या माध्यमातून देखील आवाजपोट भिनार टीम साठी शुभेच्छा आल्यात. आपलं देखील स्वागत. इथे उडवलाय समोरच्या दिशेने ताकदीचा वापर, परंतु हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शेल. दुसरा विकेट राईट टीमला. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी लेग कटर केला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समोरच्या दिशेने गेला. एलिव्हेशन थोडस चुकलं आणि सुंदर टेलिकास्ट, सुंदर शेल. दुसरा विकेट 32 वर. बिग विकेट गॉन. त्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या. 2 षटकार, 1 चौकार. मागच्या ओव्हर मध्ये ज्याने विध्वंस केला, विस्फोट केला, तो माघारी धाडला. म्हणजे सुरुवात चांगली या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाची. दरम्यान या ठिकाणी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी शांतारामजी होगे साहेब यांचं या ठिकाणी आत्ताच आगमन झालेले. त्यांचं शब्द सुमनाने सरपंच उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. गुरुनाथचे आगिवले नवीन बॅटर अख्तर. थँक्यू गुरुनाथचे आगिवले. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. रवींद्रजी पाटील. प्रणयचा चेंडू थोडीशी गती काढून घेतली. आखूड टप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. एक निर्धाव चेंडू. त्याचबरोबर चंद्रकांतजी आगिवले. चंद्रकांत आगिवले, आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक. रवींद्रजी म्हात्रे. आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इथे षटकार ठोकलाय. सर्व मान्यवरांना विनंती असेल ज्यांचा आम्ही उल्लेख केला की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपलं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंटर बॉक्स. दरम्यान आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता अतिशय खराब चेंडू म्हणावा लागेल. या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला पूल करतोय आणि 6 धावा या ठिकाणी वसूल करतोय फलंदाज. 37 वर जाऊन अख्तरच्या बॅटमधनं आलेला हा षटकार.
पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले, त्यानंतर पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला. म्हणजे धावसंख्या मात्र एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने पाहायला मिळते. आता मात्र पुढे ठेवलेला चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. अगदी बरोबर उल्लेख केला. या गोलंदाजाने लेग कटर चेंडू हाताळलेत. प्रणय 4 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 6 धावा खर्च केलेत. कुठेतरी शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक केले आवा स्पोर्ट बिनाड टीमने गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. आता मात्र खराब चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी खराब चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आम्हाला सांकेतिक भाषेत सांगितलं जात आहे की हा वाईट चेंडू, एक अवांतरची धाव जोडली जाईल, 38 वर जाईल धावचा फलक. ज्यावेळेस तुम्ही लेग कटर चेंडू टाकता त्यावेळेस तुमची पिचिंग मिडम स्टंपवर किंवा लेग स्टंपच्या अगदी आत असणं गरजेचं होतं, परंतु यावेळी जास्त दूर टाकला म्हणून तर गाईडलाईनच्या खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा आला होता. टीमची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती 38. 2 विकेट गेलेत. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आता थोडा पुढे टाकलेला आणि फॉलो थ्रो मध्ये सहज सोपा झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज फेल होतोय या ठिकाणी राईट टीमचा. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा झेल पकडलाय. राऊंड विकेटने जात असताना अगदी बॅकफुटला जाऊन समोर खेळण्याचा प्रयत्न आपल्याच गोलंदाजीवर त्या ठिकाणी प्रणयने झेल पकडलाय आणि तिसरा आदरा लागतोय तो राय टीमला 38 या धावसंख्येवर. खर तर दीपक हा चेंडू थोडासा पुढे होता, बाउन्स नव्हता, त्याला हवा तसा बाउन्स मिळाला नाही. त्याला पुल करायचा होता फलंदाज अख्तरला, परंतु बॅटवर चढला नाही. चेंडू सरळ जाऊन गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला. द्विधा परिस्थिती बॅटरची झाली होती म्हणून तर विकेट केली तिसरी, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये पुनरागमन केले गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक थोडस खर्चिक होतं. दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्या, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी प्रणयच्या माध्यमातून फक्त 7च धावा खर्च केल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू फुल टॉच आहे, ऑन साइडला केलाय, डीप मिड विकेट काउ कॉर्नरच्या मध्ये. तिथे मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. इथे चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. रिप्ले मध्ये हा चौकार पुन्हा आपण पाहूया कशा पद्धतीने फुल टॉच चेंडू बॅटच्या बॉटम एंडचा वापर करून कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला खेळला होता. मिस फील झाली आणि तिथे 4 धावा खर्च झाल्यात. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जे अनुमान राय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 वर आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. गुरुनाथजी अगिवले यांच्या माध्यमातून कुंदे बीटच्या आयोजनासाठी विशेष असं सहकार्य, आर्थिक सहकार्यालय त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम या कुंदे बीच्या आयोजनावर राहू द्या हीच अपेक्षा व्यक्त करतोय. हॅलो माईक चेक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व. स्पर्धेचे आयोजक कुंदेपी यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस आणि अंतिम टप्पा संध्याकाळच्या क्षेत्रामधील काही मॅचेस शिल्लक आहेत. आपण जाऊया व्यासपीठावर ज्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित गुरुनाथजी अगिवली साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे सरपंच साहेब प्रमोदजी बरोबर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथजी अगिवली सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा. कुंदे गावातील समाजसेवक गुरुनाथजी अगिवली यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे सरपंच प्रमोदजी बरब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित शांतारामजी होगे यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी सरपंच साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. शांतारामजी होगे यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जातोय. कुंदेगावचे प्रथम नागरिक प्रमोदजी बरब सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान आणि सत्कार होत असताना आपण स्क्रीनवर पाहू शकताय मुख्य व्यासपीठ आणि सन्मान सोहळा सध्या सुरू आहे. त्यानंतर आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मधुकर कृष्णा पाटील यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय.
सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकता हे दृश्य, हे मुख्य व्यासपीठ जय बजरंग कुंदेपी सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व. या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होते, जीटीसीच्या माध्यमातून या ग्रामीण धमाक्याचं थेट प्रक्षेपण होताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर SSS केबल चॅनल यावर देखील तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया दुसऱ्या डावाकडे. त्या ठिकाणी जिंकण्यासाठी आवाज स्पोर्ट बिना टीमला 43 धावांची आवश्यकता. चला थोडं फास्ट घ्या क्रिकेट. संध्याकाळचं सत्र आहे, डोंगराच्या कुशीत बसलेलं आहे आमचं मैदान. खूप लवकर अंधार या ठिकाणी पसरला जातो मित्र. अजूनही आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. या सामन्यानंतर आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, नाहीतर मग षटकांमध्ये थोडीशी कमी केली जातील. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेशित झालेली दिसते. प्रणव आणि सुनील ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय, तो अप्पू येतोय गोलंदाजी मार्कवर. चला पंच सामना सुरू करायचा आहे. ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. अप्पू पहिल्या षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू घेऊन येतोय प्रणव साठी. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, एक सिंगल धाव येते प्रणयच्या खात्यामध्ये. 43 धावांचे लक्ष आहे 18 चेंडू मध्ये आणि पहिल्या चेंडूवर सिंगलने खातं ओपन केलं प्रणयने. प्रणव आणि सुनीलची ही जोडी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल तरच या धावा पूर्ण होतील. आवाज स्पोर्ट बिनारच्या विपक्षामध्ये हा सामना रायामध्ये रंगतोय. यावेळेस हॅप ट्रॅकर होता ऑफ स्टंपवर, थोडस दूर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु गतीचा वापर यावेळेस भन्नाट केलाय गोलंदाज अप्पू याने. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली, परंतु इथे दुसरा चेंडू डॉट अप्पूच्या माध्यमातून. ओपिनियन मध्ये चर्चा केली होती राय टीमच्या कॅप्टनने की आम्ही प्रथमच इथे खेळायला आलोय, चांगला आनंद मिळतोय, मैदान चांगलं असं सांगलं होतं. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, पुलर लेंथ मध्ये हा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा संपर्क नाहीये, संपर्क नव्हता. लेग बाईचा इशारा, एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वर. दरम्यान आम्हाला या ठिकाणी जोडले जात आहेत ते म्हणजेच जनार्दनजी ठाकरे यांचं शब्द सुमनाने स्पर्धेच्या सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जनार्दन ठाकरे साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडासा पायावर टाकलेला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी संत गतीने म्हणावा लागेल, संत सुरुवात या ठिकाणी दीपक म्हणावी लागेल. एक पॉवर प्लेचं षटक आहे, चांगली सुरुवात हवी होती परंतु तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. चांगली गोलंदाजी केली अप्पूने. 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्यात. सरासरीचा विचार केला तर 14ची सरासरी आहे आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा धमाका ठोकावा लागेल, येईल का तो? यावेळेस दांडी गोल केलीये, पहिली विकेट गमवावी लागते आवाज स्पोर्ट बिना टीमला. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा उघडा होता आणि दरवाजा उघडा ठेवल्यानंतर चोर आतमध्ये घुसतच असतात, तसाच हा चेंडू आतमध्ये गेलाय आणि दांडी गोल झालीये. महत्वाची विकेट. मित्रो, आमचा टॉस बॉक्स आहे त्याच्यामध्ये खूपच प्रेक्षक बसलेले आहेत. तुमची गरज आम्हाला आहे प्रेक्षकांची, क्रीडापटूंची, परंतु तो जर मोडला तर तेव्हा तुम्हाला विनंती असेल सगळ्यांनी खाली उतरा, प्लीज सहकार्य करा. सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये कृपया करून बसू नका. महत्वाची विकेट प्राप्त केली अप्पूने. 5 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट, किमती विकेट प्राप्त केली. प्रणय बाद झाल्यानंतर प्रणय आलाय, 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर.
प्रणव येतोय फलंदाजीसाठी. प्रणय स्ट्राईक एंडवर विकेट गेल्यानंतर त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडवर सुनील. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने. इथे देखील चांगला चेंडू. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्ती नंतर आवाजपोट विनर टीमची धावसंख्या 4 वर 1 गडी बाद. पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता समीकरण शिल्लक आहे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता. इथून जर विचार केला तर 19.5च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल आवाजपोट बिना टीमला. थोडस संकट आहे पाटील सर असं म्हणावं लागेल. निश्चितच, परंतु मागच्या सामन्यामध्ये विचार केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघांनी 20 आणि 22 धावा कुठून काढल्या. या सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी राय संघाने फक्त 8 धावा पॉवर प्ले मध्ये कुठून काढल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी 4 धावांचं प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. परंतु यानंतर मात्र आता पॉवर प्लेचं बंधन संपलेलं आहे, परंतु आक्रमण करणं ही काळाची गरज होऊन बसलेली या ठिकाणी भिनार संघासाठी. आक्रमक शैलीने बॅटिंग करावी लागेल. सुनील आहे आणि प्रणय देखील आहे. एकच विकेट गेली. अजून चांगली बॅटिंग लाईन आवाजपोट बिना टीम कडे आहे. इथून जरी चांगली सुरुवात केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतो, कारण का आवाजपोट बिनार संघ देखील एक मोठा संघ आहे. 12 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे अजूनही. परंतु पहिले षटक जे हनुमान राय टीमच्या नावावर राहिले. दुसरे षटक अरमान. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर विकेट किपर, त्यानंतर इनफिल्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. विकेट किपरच्या मागच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. पॉइंट मध्ये 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आउट ऑफ स्टंप उजव्या स्टिच्या खूपच दूर होता. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या. हात जोडून विनंती असेल टॉच बॉक्स मध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना की आपण टॉच बॉक्स खाली करायचंय. राईट अँड राऊंड द विकेटने. त्या टप्प्याचा चेंडू होता. अपील केली, सहमती मिळते, परंतु पंचांनी आउट घोषित करण्या अगोदरच बॅटरने आपली जागा सोडली होती. इथे खेळाडू वृत्ती दाखवली आहे या बॅटर सुनील याने. या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत नाही. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट हवं असतं, संघर्ष हवा असतो, परंतु तो संघर्ष आवाज भिनार संघाकडून आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे. खूप निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. प्रत्युत्तर द्यावंच लागेल या ठिकाणी भिनार संघाला. सुरुवात करावी लागेल. सुरुवात करावीच लागेल. कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. 1-2 धमाके आले तर पुनरागमन होऊ शकतं. भिनार टीमचं येईल का एखादा मोठा फटका नवीन बॅटर रोहितच्या माध्यमातून. यावेळेस देखील नवीन बॅटरला देखील गोलंदाज अरमानने शांत ठेवले. चांगली गोलंदाजी. 2 विकेट गेलेत. 5 धावा धावपलकावर लागलेत. आता समीकरण कठीण झाले. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 38 लक्ष अजूनही शिल्लक आहे. दरम्यान सिद्दीक भावेंचा एक शब्द असतो, मोबाईलला नेटवर्क हवं असतं. फलंदाजी करत असताना फुटवर्क हवा असतो. या ठिकाणी फुटवर्क पाहायला मिळत नाही. लेग बाईकच्या रूपाने या ठिकाणी 1 धाव मिळते. 6 वर जातोय धावफलक. खूप संत सुरुवात. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी पिछाडीवर पडलाय असं म्हणावं लागेल. आता मात्र खूप चांगली गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राय संघाच्या गोलंदाजांकडून. सुरुवात करेल का प्रणय? त्याच्याकडे क्षमता आहे. प्रात्यक्षिक दाखवेल का मॅच मध्ये? इथे त्याला देखील शांत ठेवले. हलकी अपील आहे LBW साठी, परंतु सहमती नाहीये. लेगबाईच्या रूपाने 1 सिंगल धाव येते. चांगली गोलंदाजी जी हनुमान राय टीमची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये तेवढीच चांगली फलंदाजी होती आणि आता देखील तेवढीच चांगली गोलंदाजी केली. समीकरण कठीण झाले. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये 3च धावा खर्च केलेत. अरमानने 1 विकेट देखील प्राप्त केली. यावेळेस खोदून काढले समोरच्या दिशेने.
दिशेने काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे सरळतेच्या हातामध्ये झेल विकेट क्रमांक 3. समोर रॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून शेवटपर्यंत चेंडूला पकडण्याची क्षमता या ग्लोबल टेनिस क्रिकेट मध्ये आहे म्हणून तर लाईव्हच्या दुनियेमध्ये हे नाव नेहमीच चर्चेत राहिले. कपिल येतोय नवीन फलंदाज. थोडासा निराश पाहायला मिळतो डगआउट आवाज भिनार संघाचा. डगआउट निराश कामगिरी फलंदाजांची. षटकातील शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्वतःवर ही जबाबदारी स्वीकारण्याचा फलंदाज कपिल. शेवटच्या षटकामध्ये किती धावांची गरज आता राहिली? 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी षटकार मारावा लागेल फलंदाजाला. स्पीडअप करा जरा प्लीज 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 जरा स्पीडअप करा. 2 सामने कव्हर करायचे आहेत मित्र. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज शैलेश. सामना करेल प्रणय. सामना करतोय. 6 चेंडू 36 ची गरज. सुरुवात झालीये. झेल होईल का? हो, झेल पकडला जातोय. प्रयत्न केला, प्रयत्न फसला. अजून एक गडी बाद. अवघड होऊन बसलाय या ठिकाणी आवाज भिनार संघासाठी हा सामना जिंकणं. 5 चेंडू आणि 36 धावांची गरज. खांदे कुठेतरी झुकलेले दिसत आहेत. डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते. आवाज भिनारचा 12वा प्लेअर अतिशय टेन्स मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक भन्नाट चांगला चेंडू बघा. एष्ट्या उद्ध्वस्त यष्टीरक्षकाच्या माध्यमातून परंतु आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे फलंदाज शैलेश. सॉरी समीर. शैलेश गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा डॉट. अजून एक चांगला चेंडू. थोडासा उजव्या वाईट चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. थोडासा सामना कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना हा. आता मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळायचा होता. दरम्यान अजून एक डॉट चेंडू. तिन्ही गोलंदाजांनी खरोखरच खूप टिचून मारा केला या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकामध्ये फक्त वाईटच्या रूपाने एक, गावंतरच्या रूपाने एक धाव खर्च केली गोलंदाजाने शैलेशने. 3 डॉट चेंडू हाताळलेत. आता 3 चेंडूचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हणावं लागेल. या सामन्यामध्ये म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये कुठल्याही भाकीत करू नये परंतु या ठिकाणी औपचारिकता राहिले असं म्हणावं लागेल. आता पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय चेंडू असं म्हणावं लागेल. वाईटच्या रूपाने एक धाव जोडली जाते. धाव फलक जातोय पुढे 9 वर. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खूप खराब कामगिरी आवाज भिनार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा प्रतिकार पाहायला मिळाला नाही. फक्त एकच धाव मिळेल या ठिकाणी. बराचसा वेळ चेंडू हवेत होता परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. एकच धाव मिळेल.
शेवटच्या षटकामध्ये आता या ठिकाणी डबल फिगर मध्ये जाताना दिसतोय संघ 10 वर जाऊन पोहोचतोय. केवळ औपचारिकता राहिली. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. रिव्हर्स करण्याचा अटम तोही असफल. अजून एक डॉट चेंडू. शेवटचा चेंडू. दोन सामने या आधीचे वारलीपाडा आणि गावदी धोंडावडोली मध्ये संघर्ष पाहायला मिळाला. पीसी आणि जांभूलपाडा खूप मोठा संघर्ष झाला, परंतु या सामन्यामध्ये मात्र निराशाजनक कामगिरी. शेवटच्या चेंडूवर अजून एक गडी बाद आणि अशा प्रकारे हा सामना सहजगत्या जिंकलाय तो राय संघाने. अभिनंदन अभिनंदन राय संघाचे.